नमस्कार मित्रांनो, आज आपण जे व्हरायटी पाहणार आहोत ही मालविका व्हरायटी आहे। तर अशा प्रकारे माल लागलेला आहे। त्याला फुलं आहे ते पांढरे पांढरे आहेत। हे बेड पद्धतीवर आहे। आपण बेड पद्धतीवर 2 तास घेत असतात, पण आपण इथे 3 तास घेतलेले आहेत। कुठे 4 तास पण सुद्धा घेतलेले आहेत। तर आपण पाहू शकता शेंगा भरणीचा प्रेड चालू आहे सध्या। तर अशा प्रकारे शेंगा आहेत मालविका आहे। एकदम रोग वगैरे तर काही अजून दिसला नाही कुठे इथे। येलो मोजॅकचं वगैरे काही हे नाही दिसले। सरसकट असा प्लॉट आहे। याच्यामध्ये 3 शेंगा आहेत। साधारणतः अशा प्रकारे शेंगा याला दिसून येतात। हे बघा 3 तास आहेत त्याच्यामध्ये। हे पहिलं तास, हे दुसरं तास आणि तिसरं तास असं आपण हे घेतलेलं आहे। कुठल्याही प्रकारे याच्यावर रोगराई सध्या तरी काही दिसत नाही आहे। याच्यावर एकच फवारणी झालेली आहे, साधं इमेमॅक्टिंग याच्यावर मारलेलं आहे। दुसरं काही याच्यावर टॉनिक वगैरे काही मारलेलं नाही। हे अशा प्रकारे माल आहे बघा। आपल्याला कुठल्या कंपनीचं प्रमोट नाही करायचं, कुठं काय नाही। बीड पद्धतीनं हे अशा पद्धतीने माल आहे। अशा पद्धतीने आहे बघा माल। बऱ्याच शेतकऱ्याच्या शिकायत आहेत की आम्ही पांढरी फुलाची जात म्हणून घेतली, पण ते आता गुलाबी फुलं लागत आहेत, असं पण बऱ्याच शेतकऱ्याचं म्हणणे आहे। तर साधारणतः आपण हे 4चं बेड आहे। याच्यामध्ये इथं आपण पाहिले 3 तास घेतलेले आहे। तर कुठं कुठं आपण 4-5 तास घेतलेले आहेत। 4 तास घेतल्यानंतर आपल्याला काय फरक पडतो ते पण पाहूया। हे पण 3 तासाचं आहे। कुठं कुठं 4 तास घेतलेले आहे एका बेडवर, आपण मुद्दामून घेतलेलं आहे। तर काय फरक पडणार आहे हे बघा। या बेडवर हे 1 तास आहे, हे 2, हे 3 आणि ते 4 तास आहेत। तर 4 तासामध्ये काही शेंगामध्ये फरक पडला काय? काहीच नाही। सेम शेंगा आहेत। 3 तासालाही सेम शेंगा आहेत, 4 तासाला जे आहे त्यालाही सेम शेंगा आहेत। त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी बघा हे 4 तासाचं हे 2, इकडले हे 1 तास, हे 1 तास आणि इकडले हे 2 तास सेम सारख्याच आहेत शेंगा, काही अडचण नाही। शेंगाची थोडीशी दाटोळी झाली असं वाटते, पण असं काही नाही। एकदम स्वच्छ प्लॉट आहे, बघू शकता। आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपण सबस्क्राईब नाव बटन येईल समोरील बटन दाबून सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच दुसऱ्या ग्रुपवर टाका, कॉमेंट करा काय वाटतं ते। तुमच्या इकडे कशा पद्धतीने पीक पद्धती आहे ते पण सांगा। आणि हा व्हिडिओ कुठपर्यंत गेला आहे त्याच्यासाठी तुमच्या तालुक्याचं नाव कॉमेंटमध्ये टाका, म्हणजे आपल्याला कळेल की आपण कशा प्रकारे माहिती सांगत आहे आणि कुठपर्यंत पोहोचलेली आहे, जेणेकरून आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी अजून उत्साह निर्माण होईल। धन्यवाद।